नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजचं जग प्रगत झालंय, विज्ञानानं नवनवीन शोध लावलेत आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचंच जगणं या नवनवीन शोधामुळे सुसह्य झालंय. असे विज्ञानानं असंख्य शोध लावलेले आहेत की ज्यामुळे आपण आपलं दैनंदिन आयुष्य सुखासीनरित्या जगू शकतो. पण हे जेव्हा नव्हतं त्यावेळी सुद्धा लोक आनंदी होतेच की. तेव्हा असलेल्या गोष्टीत त्यांनी आनंद शोधलाच. आज सगळं आहे पण आनंद मात्र हरवलाय याची जाणीव तुम्हा आम्हा सगळ्यांनाच व्हायला लागली आहे. म्हणजे बघा, जरा दिवे गेले की लगेच प्रत्येकाकडे हल्ली जनरेटर असतं किंवा बॅटरी बॅकअप असतो, इन्व्हर्टर्स असतात. त्यामुळे आपल्याला किंवा आपल्या मुलांना अंधाराची सवयच नाही. पण या अंधाराची सवय आपल्या प्रत्येकाला असायलाच हवी. कारण जेव्हा आपण अंधाराकडून उजेडाकडे जातो ना, तेव्हा त्या उजेडाची खरी किंमत आपल्याला तो अंधारच शिकवतो. श्रोते हो, याच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. पत्रकार विकास शहा शिराळा यांनी मांडलेला आहे हा आजचा विचार. ऐकूया. हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर्स असतात आणि अगदी नसलेच तर लोक दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात, अंधार घालवतात. म्हणजे त्यामुळं दुसऱ्याच क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं आजूबाजूचं दिसायला लागतं. पण खरा प्रॉब्लेम इथेच आहे बरं का. बघा, म्हणजे मला आठवतं की आमच्या लहानपणी इन्व्हर्टर नव्हते, मोबाईल नव्हते, मेणबत्त्या आणि कंदील हेच ऑप्शन्स होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा, कोणी जागचं हलू नका, आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे 2 मिनिटं घट्ट बंद करा. आणि आम्ही सगळे डोळे घट्ट मिटायचो. मग 2 मिनिटांनी आजीचा आवाज यायचा, आता हळूहळू डोळे उघडा. मग आपोआप अंधारात थोडं थोडं दिसू लागेल. आणि खरंच मगाचपेक्षा आता थोडं दिसायला लागलेलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधार असताना डोळे का मिटायचे? त्यानं काय होणार? पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती की अंधारात असलो की अजून डोळे घट्ट मिटून आत डोकवायचं, स्वतःचे डोह धुंडाळायचे, आपल्या जाणीवा नेणिवांचे झरे मोकळे करायचे. आणि मग कदाचित वाटा स्पष्ट होत असाव्यात, दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते ना, त्याचं ओझं नाही होत. आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा सुद्धा असतो. माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता, अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात, दिवे येईपर्यंत तुमचे रस्ते शोधा. लहानपणी खरं तर मला हा विनोद वाटायचा, पण आता आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं. आता कुठे त्याचा अर्थ थोडाफार कळायला लागलाय. स्वतःच्या तरुणपणी परिस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली. आपला रस्ता त्यांनी शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनियर केलं. त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रास. पिझ्झा अर्ध्या तासात डिलिव्हर नाही झाला तर फ्रीची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं. पण हल्ली ना अंधारच होत नाही, मुळात अंधारच माहीत नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलाइटन करू शकत नाही ना आपण. आधी डोळेच कधी न मिटल्यामुळे आत डोकवायची वेळच येत नाही.
इन्व्हर्टर, मोबाईलच्या लाईटनं आजूबाजूचं सगळंच दिसतं. आणि मग आजूबाजूला दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते आणि वाट काही सापडत नाही. म्हणूनच आपली वाट सापडवायची असेल, शोधायची असेल तर आपल्याला आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात मनाच्या तळाशी पोचणं सोपं होत असावं कदाचित. म्हणूनच अधूनमधून थोडा मिट्ट अंधार हवाय. हो ना? तर श्रोते हो, हा होता आजच्या आनंदी कट्ट्यावरचा विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. याचबरोबर या 26 जानेवारीपासून डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवर वैद्यकीय सेवा देतानाच्या त्यांच्या स्वानुभवावर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन रेडिओ जयंतवर सुरू होणार आहे. तेव्हा ते सुद्धा जरूर ऐका आणि त्याविषयीच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच दर्जेदार कार्यक्रमांच्या श्रवणानंदासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.